महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुष्काळाच्या मदतीसाठी केंद्राकडे गेले आणि हात हलवत परत आले, परंतु पंतप्रधानांनी साधी मुंडीही हलवली नाही, अशी लक्षवेधी टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली। महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटना आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारांचे वितरण गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार, ज्येष्ठ समाजसेवक भगवानराव सकट, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव आणि ज्येष्ठ समाजसेवक प्रेम अडवाणी यांचाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत वैयूजी महाराज, आयोजक राज्यमंत्री दिलीप कांबळे, सुनील कांबळे, अनिल शिरोळे, MD शेवाळे, योगेश गोगावले आदी उपस्थित होते। मुंडे म्हणाले, राज्यात पेरण्या झालेल्या नाहीत, यामुळे पावसाकडे आणि सरकारकडे डोळे लावून बसलो असून कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे। मुख्यमंत्री दुष्काळाच्या मदतीसाठी केंद्राकडे हात हलवत गेले आणि हात हलवतच परत आले, परंतु पंतप्रधानांनी साधी मुंडीही हलवली नाही। महाराष्ट्राला पावसाची गरज असून सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दुष्काळाच्या मदतीसाठी केंद्राकडे हात हलवत गेले आणि तसेच परत आले, परंतु पंतप्रधानांनी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही। महाराष्ट्रात पाणीबळी होईल की काय अशी भीतीही मुंडे यांनी व्यक्त केली। महाराष्ट्रात चांगल्या गोष्टी आणण्याचा दुष्काळ आहे। माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी दक्षिण उत्तरेच्या नद्या जोडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे महाराष्ट्राला पाणी मिळाले असते। राजकीय पुढाऱ्यांनी ही योजना सफल होऊ दिली नाही, असेही मुंडे म्हणाले। पुरस्काराला उत्तर देताना उज्ज्वल निकम यांनी सांगितले, प्रत्येक खटला मला वेगळेपणा शिकवत गेला। पुरस्काराने बुटभर मास चढल्यासारखे वाटत आहे। अन्याय आणि पीडितांना न्याय मिळवण्यासाठी मी जेव्हा लढत असतो तेव्हा माझ्यासमोर अण्णाभाऊ साठे यांची मूर्ती उभी राहते। सामाजिक न्यायामुळेच समाज पुढे जाणार आहे, यासाठी मनाची श्रीमंती वाढवण्याची गरज आहे। जगाच्या न्यायालयात अजमल कसाबचा खटला सर्वात वेगाने चालणारा खटला आहे। तुमच्या मनातील निकाल माझ्या मनात देखील असल्याचे निकम यांनी सांगितले। जातीचे निर्माण माणसांनी स्वतःच्या सोयीसाठी केले असून जातीला संपवण्यासाठी महापुरुषांनी जन्म घेतला। जातीच्या चौकटीत महापुरुषांना बांधून ठेवू नका, असे आवाहन भैयूजी महाराज यांनी यावेळी केले। मुंबईत झालेल्या सभेतील भाषणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दलित नेत्यांबद्दल काढलेल्या अपशब्दांच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 21 ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांनी जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये पोलिसांच्या आणि दंगलीच्या संदर्भात भाष्य न करता बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या इंदू मिलच्या जागेसंदर्भात जी अवमानकारक भाषा वापरली त्याचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाच्या वतीने ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वाखाली दांडेकर पूल या ठिकाणी राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन आणि रास्ता रोको करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यात चपलांचा हार घालून त्याची ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक काढली। यावेळी ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी त्यांच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांचा पुण्यामध्ये कोठेही जाहीर सभा अथवा कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा दिला। तसेच त्याने तमाम आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागावी असेही सांगितले। यावेळी महेंद्र कांबळे, दीपक ओवाळ, अनिल गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, नवनाथ गायकवाड, दत्ता सुरटे, तानाजी ताकेरे, वर्षा सुरते, कालिंदी इंगळे, प्रज्ञावंत गायकवाड आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। अतिरेक्यांमुळे श्रीनगरच्या लाल चौकात जिथे तिरंगा ध्वजही फडकवता येत नाही त्या चौकात कसाबला फाशी द्यावी अशी मागणी करत शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात निदर्शने केली। घोषणाबाजी करत आणि ढोल ताशे वाजून कसाबची फाशी कायम ठेवल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला। भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शाखेचे अध्यक्ष गणेश घोष, सरचिटणीस प्रमोद कोंडरे, सुशील मेंगडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी शहराध्यक्ष विकास मटकरी आणि भाजयुमोचे कार्यकर्ते उपस्थित होते। कसाबची फाशीची शिक्षा कायम करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ढोल ताशा पथक बोलवून भाजयुमोने झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आनंदोत्सव साजरा केला। आता फाशीच्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली। भाजप शहराध्यक्ष प्राध्यापक विकास मटकरी म्हणाले, कसाबची सर्व चौकशी करून सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवून न्याय दिला आहे। या निर्णयातून अमेरिकेसह पाकिस्तान प्रेमी देशांना संदेश दिला आहे। न्यायालयाच्या न्यायाचे शिक्षण
शिक्षेत रूपांतर झाले पाहिजे. कसाबला श्रीनगरच्या लाल चौकामध्ये जाहीर फाशी देऊन पाकिस्तानला संदेश द्यावा. अफजल गुरुप्रमाणे कसाबबाबतही राज्यकर्त्यांनी बोटचेपी भूमिका घेऊ नये असा टोलाही त्यांनी लगावला. संपूर्ण भारतावरती हल्ला करणारा क्रूर कर्मा कसाब या पाकिस्तानी नागरिकाला भारताच्या राज्यघटनेप्रमाणे सर्व चौकशी करून मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केलेली आहे. ही आम्हा सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. पाकिस्तानने सातत्याने भारतावरती जे छुपे हल्ले चालवले आहेत आणि अतिरेकी कारवायाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांचे बळी घेण्याचं काम चालू आहे, हे अत्यंत या घटनेच्या आधारे आज सुप्रीम कोर्टाने जगासमोर सिद्ध केलेलं आहे. आणि अमेरिकेपासून जगातल्या सगळ्या पाकिस्तान प्रेमी देशांना हा संदेश आहे की पाकिस्तानच्या कारवाया आम्ही कायदेशीर मार्गाने, घटनात्मक मार्गाने उघडकीला आणलेल्या आहेत. आणि आज कसाबला फाशी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम केला, याबद्दल आम्ही सगळे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहोत. आता सुप्रीम कोर्टाने जो न्याय दिलेला आहे त्या न्यायाचं रूपांतर लवकरात लवकर शिक्षेमध्ये झालं पाहिजे, ही आमची सरकारकडे मागणी आहे. नाहीतर कसाबला बिर्याणी खाऊ घालण्याचा मोह असणारे राज्यकर्ते पुन्हा एकदा बोटचेपी भूमिका स्वीकारतील का आणि अफजल गुरुप्रमाणेच त्याची फाशी लांबवतील का, याची भीती नागरिकांच्या मनात आहे. पण आम्ही राज्यकर्त्यांना आवाहन करतो की पाकिस्तानी नागरिकाला लवकरात लवकर जाहीरपणे फाशी द्या आणि जगासमोर सिद्ध करून द्या की पाकिस्तान हे अतिरेकी राष्ट्र आहे आणि पाकिस्तानच भारतामध्ये अतिरेकी कारवाया करत आहे. सुप्रीम कोर्टाचं सर्व ज्या वकिलांनी कसाबला फाशी देण्याकरता सहकार्य केलं आणि ज्या पोलिसांनी यासाठी बलिदान केलं, त्या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि त्यांच्याच कष्टामुळे आज जगाच्या व्यासपीठावरती पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झालेला आहे. चिल्लर पार्टीच्या संयोजकांना दिलेला जामीन रद्द करावा आणि हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिव्हरव्ह्यू हॉटेलच्या बाहेर शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. 3 सप्टेंबरला 3 वाजेपर्यंतची मुदत दिली असून कारवाई न केल्यास शहर बंद करण्यात येईल असा इशाराही सेनेने यावेळी दिला. शिवसेनेच्या जिल्हा संपर्क नेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे, महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे, उपाध्यक्ष प्रशांत बदे आणि अन्य कार्यकर्ते हे या आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेनेने मोर्चे काढले तर पोलीस लगेच कारवाई करतात, परंतु यावेळी त्यांनी काहीच तत्परता दाखवली नाही. तसेच सकाळपासून ही पार्टी सुरू होती त्याची माहिती पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळते आणि ते कारवाई करतात. अशा वेळी स्थानिक पोलीस काय करत होते असा प्रश्न डॉक्टर गोरे यांनी यावेळी उपस्थित केला. आतापर्यंत ज्या रेव पार्टीज आणि अशा प्रकारच्या पार्ट्यांमध्ये छापे टाकले आहेत त्यातील एकही खटला न्यायालयात आलेला नाही. त्यामुळे पोलीस आणि सरकारची भूमिका संशयास्पद आहे. स्थानिक पोलिसांवर याचा दबाव आहे का असाही प्रश्न डॉक्टर गोरे यांनी विचारला. कोरेगाव पार्क, नगर रस्ता, बाणेर येथे हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू आहेत, त्यांचे परवानेही तपासावेत. 3 तारखेला 3 वाजेपर्यंतची मुदत दिली असून कारवाई न झाल्यास शहरात बंद पुकारण्यात येईल असा इशारा नीलम गोरे यांनी दिला. या संदर्भात त्यांनी गृहमंत्री आर पाटील यांना निवेदनही दिले आहे. आज हॉटेल रिव्हरव्ह्यूमध्ये लहान मुलांना दारू वाटप आणि त्याचबरोबर अतिशय अयोग्य असे बेकायदेशीर प्रकार घडले त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या आणि खास करून या परिसरातल्या नागरिकांच्या वतीने निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे. आमची अपेक्षा आहे की ताबडतोब या रिव्हरव्ह्यू हॉटेलचे जे संचालन करताय जयंत पवार त्यांचं लायसन रद्द केलं जावं. त्याचसोबत
या संपूर्ण परिसरामध्ये हुक्का पार्लर्स त्याचबरोबर अंमली पदार्थ यांचा धुमाकूळ पहाटे 5-5 वाजेपर्यंत चाललेला आहे आणि त्या ठिकाणी ज्यांना लायसन दिले जातात त्याचं नियमन कोणी करत नाही, त्याचं नियंत्रण ठेवत नाही. सामान्य नागरिक अथवा शिवसैनिकांनी याच्याबद्दल जर का हॉटेलकडे तक्रार केली तर त्यांचीच मुस्कटदाबी करण्याचे प्रकार वारंवार केले जातात आणि म्हणून आमच्या सरकारकडे 3 मागण्या आहेत. एक म्हणजे या रिव्हरव्ह्यू हॉटेलचं लायसन जे आहे मालकांचं ते ताबडतोब रद्द करण्यात यावं. दुसरं म्हणजे जे लायसन देणारे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे की ज्यांनी परत नियम मोडतायत त्यांना तुम्ही परत पार्टीच्यासाठी कशासाठी म्हणून परवानगी देता, म्हणून त्या पण अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही या संदर्भात मागणी करत आहोत आणि त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमाचं या सगळ्या पार्टीचं संयोजन केलं त्यांच्यावरती आणि हॉटेल मालकांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. केवळ दंड म्हणजे लोकांची तुम्ही फसवणूक करता आहात आणि एका नवीन पिढीला बर्बाद करण्याचं काम करता आहात आणि म्हणून अशा पद्धतीने अंमली पदार्थांचा जर का कोण व्यापार करतंय त्यांच्या संदर्भात वेळ पडली तर मोकासारखे सुद्धा कायदे लावले गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या प्रश्नामध्ये पूर्णपणाने लक्ष घातलेलं आहे आणि पुण्याची संस्कृती ती खराब करण्याचं काम जर का कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात शिवसेना आम्ही उभे आहोत. आम्ही 3 तारखेपर्यंत या जर का हॉटेलचे जे लायसनधारक आहेत त्यांचं लायसन जयंत पवार यांचं रद्द केलं नाही तर आम्ही या संदर्भात तीव्र आंदोलन उभारू आणि त्याच्या संदर्भामध्ये सरकारनी याबद्दल कठोर भूमिका घेतली नाही तर सरकार पण या संपूर्ण अनैतिक धंद्यांच्या पाठीमागे स्वतः सरकारच सूत्रधार आहे असं म्हणण्याची वेळ येऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना लोक अक्षरशः खरोखर तीव्र स्वरूपात नाकारणार आहेत हे मात्र निश्चित आहे. आज शिवसेनेने हा मोर्चा काढला परंतु मला विशेष आश्चर्य वाटतं की कुठल्याही पक्षाला असं वाटलं नाही की या संदर्भामध्ये काही काम करावं आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की पोलिसांनी सुद्धा कुठल्याही दबावाखाली न येता जी योग्य कायद्याच्या चौकटीमध्ये आणि कठोरात कठोर कारवाई ती पावलं उचलली पाहिजेत आणि याच्या अगोदर ज्या पुणे जिल्ह्यामध्ये रेव पार्टी झाल्या त्याच्यामधले जे गुन्हेगार आहेत त्या ज्या केसेस आहेत त्या 2-2, 3-3 वर्ष प्रलंबित आहेत तर त्या सुद्धा फास्ट ट्रॅकवर घेऊन त्याच्या संयोजकांवरती त्यामधल्या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. 5 पिस्तुले, 2 रिव्हॉल्वर्स आणि 2 गावठी कट्ट्यांसह 76 जिवंत कारतुसे बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेतील युनिट 2च्या पथकाने हडपसर परिसरातील सातववाडी रोडवर अटक केली. त्यांच्याकडून एकूण 2,69,900 रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त राजेश बनसोडे आणि सहाय्यक आयुक्त विनोद सातव यांनी दिली. सोहन सिंग उर्फ बल्ली महेर सिंग रामगडिया आणि योगेश बाळासाहेब शिंदे अशी त्यांची नावे आहेत. हे आरोपी अग्निशस्त्रांसह कारतुसे घेऊन हडपसर जवळील शिकलकरी वस्तीच्या अलीकडील कॅनॉलच्या पुलावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलीस नाईक सुधीर घोटकुळे यांना मिळाली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शहाजी सोळुंखे, उपायुक्त बनसोडे, सहाय्यक आयुक्त विनोद सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक निरीक्षक कारभारी हंडोरे, उपनिरीक्षक राजन जगदाळे, पोलीस कर्मचारी संजय दळवी यांच्या पथकाने सातववाडी रोडवर असणाऱ्या कॅनॉलच्या अलीकडे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2,69,900 रुपये किमतीची 5 पिस्तुले, 2 रिव्हॉल्वर आणि 2 गावठी कट्ट्यांसह 76 जिवंत कारतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत. आरोपी योगेश शिंदे याच्या विरुद्ध यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे भेकराई नगर परिसरात कटलरीचे दुकान आहे. आरोपी सोहन सिंग याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांसह एकूण 4 गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी अग्निशस्त्रे कुठून आणली, ती ते कोणाला विकणार होते आणि इतर बाबींचा पोलीस सखोल तपास करत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. आमचे युनिट 2चे पोलीस नाईक सुधीर घोटकुळे यांना बातमी मिळाली की 2 इसम हे हडपसर गाडी तर इथे येणार आहेत आणि त्यांच्याकडे गावठी पिस्टल, रिव्हॉल्वर वगैरे आहेत अशी बातमी मिळाली होती. या बातमीवरून आमचे PI युनिट 2 आणि स्टाफ यांनी सर्वांनी जाऊन तिथं सापळा रचला आणि 2 इसम अटक केले. एकाचं नाव आहे सोहन सिंग मेहर सिंग आणि दुसरा जो आहे तो योगेश शिंदे. या दोघांकडून आपल्याला 5 पिस्टल, 2 रिव्हॉल्वर आणि 2 गावठी कट्टे असे जप्त केलेले आहेत आणि टोटल 71 राऊंड असे आपल्याला मिळालेले आहेत. तर ह्या 71 राऊंडमधून आता आपल्याला पुढची चौकशी चालू आहे की हे त्यांनी कुठं आणलेले आहेत आणि कशासाठी एवढे मोठे वेपन्स आणलेले होते. यापैकी मेहर सिंग जो आहे त्याचे प्रिव्हियस रेकॉर्ड आहे.
त्याच्यावर पूर्वीचे गुन्हे आहेत आणि योगेश जो आहे त्याच्यावर कुठलाही गुन्हा नाही. आता आज सकाळीच त्यांना पकडलेला आहे आणि याचा तपास आपण आता पुढील करणार आहेत. सुनील पाटील आणि त्यांची टीम हे पुढील तपास करत आहेत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.